स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. नाउ लेट अस कन्सिडर 1D बॉक्स. 1D बॉक्स कसा काढायचा? शॉर्ट मध्ये डायग्राम काढतोय मी. हा 1D बॉक्स काढलेला आहे. दीज आर बाउंड्रीज. त्याचे काय आहे त्या बाउंड्रीज. बाउंड्रीची विड्थ समजून घ्या a आहे. म्हणजे दिस इज x इक्वल टू 0 अँड दिस इज x इक्वल टू a. नाउ आता पार्टिकल जर आपण कन्सिडर केला 1D बॉक्स म्हणजे काय? एखाद्या दोरीवर चालणारी मुंगी आहे. मुंगी काय होऊ शकते? फक्त मागे किंवा पुढे जाऊ शकते. जास्तीत जास्त दोरीवरून खाली पडेल, पण तिची इच्छा नसेल तर खाली पडणार नाही. सिमिलरली आपण जर हा बॉक्स कन्सिडर केला की कंचा ठेवलेला आहे. आता तो कंचा स्वतःहून बाहेर निघणार आहे का? जर त्या कंचाला स्वतःहून बाहेर निघायचं असेल त्याला इन्फायनाइट एनर्जी सप्लाय करावं लागेल अँड ऑल दिस एनर्जी विल बी कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल. सगळी एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? त्याची पोटेन्शियल एनर्जी मध्ये. याचा अर्थ कंचा बाहेर जर ठेवायचा असेल तर v इज इक्वल टू किती येईल त्याचं? इन्फिनिटी. आणि कोणत्याच बॉक्सच्या अंदर कोणतंच पोटेन्शियल फोर्स काम करत नाही. जर बॉक्सच्या आतमध्ये कोणतीच फोर्स फील्ड नाही आहे, कोणत्याच प्रकारचा फोर्स काम नाही करत आहे, तर पोटेन्शियल एनर्जी किती होऊन जाते? रिमेंबर वन थिंग, आउटसाइड द बॉक्स v इज इक्वल टू इन्फिनिटी अँड इनसाइड द बॉक्स v इज इक्वल टू 0. कळलं सगळ्यांना एवढं? दोन्ही साइडला आपण लिहू शकतो v इज इक्वल टू इन्फिनिटी. कळला 1D बॉक्सचा कान्सेप्ट? नाउ लेट अस कन्सिडर which equation? Schrodinger equation. But this is 1D box. Schrodinger wave equation जे आपण काल डिराइव्ह केलं होतं ते कोणत्या फॉर्म मध्ये होतं? 3 डायमेन्शनल. आता काय करायचं? 3 डायमेन्शनलच्याच ठिकाणी आपण 1 डायमेन्शनल कन्सिडर करायचं. म्हणजे फक्त आपण x ची टर्म कन्सिडर करायची. म्हणजे इक्वेशन कसं लिहू शकतो आपण? del 2 psi upon del x square plus 8 pi square m divided by h square into in bracket e minus v into psi is equal to 0. Got that? आता या ठिकाणी आपल्याला काहीच करायचं नाही. फक्त v ची व्हॅल्यू पुट करण्याचा प्रयत्न करू. एका वेळेस काय पुट करायचं? इन्फिनिटी. दुसऱ्या वेळेस काय पुट करायचं? ठीक आहे. आता इथे आपण इन्फिनिटी पुट करण्याचा प्रयत्न करू. काय होईल इक्वेशन? पुट v is equal to इन्फिनिटी. दोन केसेस आहेत आपल्याकडे. एकदा इनसाइड द बॉक्स कन्सिडर करू पार्टिकल आणि एकदा आउटसाइड द बॉक्स. पहिली केस आपण कन्सिडर करू व्हेन पार्टिकल इज आउटसाइड द बॉक्स. v इज इक्वल टू किती आहे त्याचं? इन्फिनिटी. पुट करण्याचा प्रयत्न करू. काय मिळेल इक्वेशन? del 2 psi upon del x square plus 8 pi square m divided by h square into e minus infinity into psi is equal to 0. आता मॅथ्सचा आपल्याला कन्सेप्ट माहित आहे. कोणत्याही वस्तूमधून जर इन्फिनिटी मायनस केलं तर आन्सर विल बी मायनस इन्फिनिटी. बरोबर आहे? आन्सर किती राहील? मायनस इन्फिनिटी. आणि इथे पण काय होत आहे? प्लसच्या ठिकाणी मायनस. तर हा मायनस इन्फिनिटी पूर्णच्या पूर्ण टर्म पलीकडल्या साइडने आपण पाठवू शकतो बिकॉज ऑपोजिट साइडला किती आहे? 0. म्हणजे जे इक्वेशन मिळेल सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये ते कसं मिळेल आपल्याला? del 2 psi upon del x square is equal to काय मिळेल? मायनस infinity multiplied by 8 pi square m divided by h square into psi. काय लागेल? मायनस नाही लागणार. का बरं? कारण हा मायनस इकडे ऑलरेडी होता. ऑपोजिट साइडला पाठवला तर हा मायनस काय होऊन जाईल? कॅन्सल. आता जर याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला तर काय मिळेल आपल्याला? हा इन्फिनिटी इकडल्या बाजूला मल्टिप्लाइड आहे. ऑपोजिट साइडला गेल्यावर डिव्हिजन होऊन जाईल आणि 1 बाय इन्फिनिटी काय होतं? 1 by infinity is equal to 0. म्हणजे आपल्याला कसं मिळेल इथे या ठिकाणी? 1 divided by infinity del 2 psi upon del x square. नाउ रिमेंबर वन थिंग, आपल्याला फक्त psi ची व्हॅल्यू इंटरेस्ट आहे. आपल्याला जो इंटरेस्ट आहे कोणत्या व्हॅल्यू मध्ये? फक्त psi. बाकी सगळ्या व्हॅल्यू आपण अपोजिट साइडला शिफ्ट करून टाकायच्या. म्हणजे ही जर टर्म अपोजिट साइडला घेऊन गेलो काय मिळेल इथे? multiplied by h square divided by 8 pi square m is equal to psi. बरोबर आहे? नाउ या एका टर्म मुळे आपला सगळा कबाडा झालेला. 1 upon infinity 0. 0 multiplied by any term is equal to 0. म्हणजे psi is equal to किती झाला? Wave function does not exist outside the box. सॉल्व करून काय अर्थ आहे का? नाही. म्हणजे केस 1 is rejected where b is equal to infinity outside the box. आता आपण कोणती केस कन्सिडर करायची? सेकंड केस, that is b is equal to 0 inside the box. रफ करू शकतो एवढं कारण डेरिव्हेशनला आम्हाला जागा पुरणार नाही आपल्याला. ठीक आहे? एवढं कळलेलं आहे की रिपीट करायचं पुन्हा एकदा?
काय केलेलं आहे आपण बघा, आधी वन डायमेन्शनल इक्वेशन कन्सिडर केलं. कोणतं इक्वेशन आहे? स्क्रॉडिंजर इक्वेशन. या इक्वेशन मध्ये v च्या ठिकाणी आपण आउटसाइड द बॉक्सची कंडिशन पुट केली, v इज इक्वल टू इन्फिनिटी. इथे इन्फिनिटी पुट केल्याबरोबर e ची व्हॅल्यू काहीच उरणार नाही, बिकॉज 1 मायनस इन्फिनिटी इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी. बरोबर आहे? इन्फिनिटी जरी लार्ज नंबर मायनस इन्फिनिटी असल्यामुळे आपण इथे पूर्णच्या पूर्ण मायनस इन्फिनिटी मल्टिप्लाइड बाय सम टर्म आला असतं. मायनस इन्फिनिटी असल्यामुळे आपण त्याला कुठे पाठवलं? ऑपोजिट साइडला. मायनस इन्फिनिटीचं काय झालं? प्लस इन्फिनिटी. आणि ही जी टर्म आहे ही टर्म ऍज इट इज. बरोबर आहे? त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे? इन्फिनिटी अपोजिट साइडला पाठवलं, उरलेली टर्म पण अपोजिट साइडला पाठवलं. एका साइडला फक्त आपण काय ठेवलं होतं? साय ठेवलं होतं. तिकडे अपोजिट साइडला 1 डिवाइडेड बाय इन्फिनिटी झाल्यामुळे आन्सर किती झालं? 0. म्हणजे साय इज इक्वल टू किती झालं? 0. साय इज इक्वल टू 0 म्हणजे पार्टिकल डज नॉट एक्झिस्ट. कळलं? म्हणूनच v इज इक्वल टू किती ठेवलेला आपण? इन्फिनिटी. आता आपण केस नंबर 2 कन्सिडर करायचं. त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला? v इज इक्वल टू काय पुट करावं लागेल? 0. जर v इज इक्वल टू 0 पुट केला मी या इक्वेशन मध्ये, -0 डजंट मॅटर, म्हणजे उरलेली टर्म करायची फक्त e राहील. आपलं इक्वेशन जे राहील ते इक्वेशन कसं राहील? del 2 psi अपॉन del x स्क्वेअर प्लस काय होईल? 8 pi स्क्वेअर m डिवाइडेड बाय x स्क्वेअर इनटू e मल्टिप्लाइड बाय psi इज इक्वल टू व्हाट? 0. नाउ रिमेंबर वन थिंग, याचा आन्सर जर आपल्याला सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये काढायचं असेल तर या टर्म्स कडे लक्षात ठेवायचं. टर्म कॉन्स्टंट आहे किंवा नाही. 8 इज कॉन्स्टंट, pi square is constant, m is mass of a particle which is not variable, it is constant. Energy of a particle which is total energy, कोणत्या पार्टिकल ची टोटल एनर्जी कशी असते? कॉन्स्टंट असते, डिवाइडेड बाय h स्क्वेअर. h इज व्हाट? प्लॅंक्स कॉन्स्टंट. सगळ्या टर्म कॉन्स्टंट आहेत, म्हणजे मी या पूर्ण टर्मच्या ठिकाणी एक कॉन्स्टंट ठेवू शकतो. आपण त्या कॉन्स्टंटला k म्हणू. तर आपलं इक्वेशन जे राहील ते इक्वेशन असं राहील, del 2 psi अपॉन del x स्क्वेअर प्लस k स्क्वेअर psi इज इक्वल टू 0. आपण k न ठेवता काय ठेवलेलं आहे? k स्क्वेअर. का बरं ठेवलेलं असेल k स्क्वेअर? कारण सिम्प्लिसिटी साठी. इथे अदरवाइज आपण k पण ठेवू शकलो असतो, पण k जर ठेवला असता आन्सर काढणं थोडं हार्ड झालं असतं. आपण त्या ठिकाणी काय पुट केलेलं आहे? k स्क्वेअर. आता हे जे इक्वेशन जे तुम्ही आठवाल, तुम्ही 12th मध्ये शिकलेले आहे, लिनियर एसेशन. याच फॉर्मचं होतं काहीतरी, फोर्स कॉन्स्टंट वगैरे काहीतरी होतं, आठवतं सगळ्यांना? तर आपण याचं इक्वेशन जे आहे याचं आपल्याला आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. दिसतं काय इक्वेशन भेटलेलं आपल्याला? del 2 psi upon del x square plus k square psi is equal to 0. आता या ठिकाणी जर आपण याचा आन्सर फाइंड करण्याचा प्रयत्न केला तर कॅल्क्युलेशनला कमीत कमी 2 पेजेस लागतील. ते आन्सर आपण रेडीमेड वापरू जे ऑलरेडी आपल्याला गिवन आहे. गिवन आन्सर कसा आहे? a sin kx plus b cos kx is equal to psi. या इक्वेशनला आपण जर psi साठी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला इक्वेशन काय मिळेल? psi is equal to a sin kx plus b cos kx, where a and b are arbitrary constants. k is also constant, तो k कुठून घेतलेला आपण? या इक्वेशनचा k आहे, म्हणजे k च्या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ दिस व्हॅल्यू. बरोबर आहे? आणि psi आपण फाइंड करतो. बरोबर आहे? पण आता आपल्याला काहीतरी फॉलो करावं लागेल. बघा इथे काय ठेवलेलं आहे? आपल्याला कोणत्या कोणत्या टर्म भेटलेला आहे? a भेटलेला आहे, b आणि k. या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड कराव्या लागतील. बरोबर आहे? कारण आपल्याला सॉल्व्ह काय करायचं आहे? psi. तर आपण थोडंसं इकडनं बाजूला इकडे कन्सिडर करायचं. तुम्हाला जर वेल बिहेव्ड वेव्ह फंक्शनची कंडिशन आठवत असेल, काय लिहिलेली आहे बघा? psi मस्ट बी फायनाइट, psi मस्ट बी सिंगल व्हॅल्यू, psi मस्ट बी कंटिन्युअस. 3 टर्म झाल्या. सगळ्यात शेवटची टर्म बघा काय लिहिलेली आहे? psi must vanish at infinity. Now remember, इथे समोर इन्फिनिटी स्टार्ट होत आहे आणि जर psi व्हॅनिश होत आहे याचा अर्थ इथे psi ची व्हॅल्यू किती होईल? 0. म्हणजे x इक्वल टू 0 च्या वेळेस पण psi इज इक्वल टू काय होईल? 0. सिमिलरली x इक्वल टू a च्या ठिकाणी पण काय होईल? psi इज इक्वल टू 0. कळलं सगळ्यांना? आपण पहिली कंडिशन पुट करू. काय पुट करायचं? where x equal to 0 what psi is equal to 0. कळतं सगळ्यांना? आपण काय करतो? जेव्हा x ची व्हॅल्यू 0 राहील, त्या psi ची व्हॅल्यू सुद्धा काय राहील? 0. नाउ पुटिंग ऑल दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन वी गेट काय मिळेल आपल्याला? psi. psi च्या ठिकाणी काय पुट करेल? 0 is equal to a sin k into 0 plus b cos
k इंटू 0. एवढं कळलं सगळ्यांना. आता k इंटू 0 काय आहे 0. इथे पण k इंटू 0 काय आहे 0. तर आपल्याला नवीन टर्म काय मिळेल 0 इज इक्वल टू a sin 0 प्लस b cos 0. बरोबर आहे. आता जर ट्रिग्नोमेट्रीचा आपण फॉर्म्युला आठवण्याचा प्रयत्न केला sin 0 0 but cos 0 1 then we get 0 is equal to a into 0 plus b into 1. Now a into 0 gets cancelled. b into 1 is equal to what 0. फ्लिप करून लिहू शकतो मी. काय मिळेल आपल्याला b is equal to 0. याचा अर्थ पहिली व्हॅल्यू भेटली आपल्याला इक्वेशन मध्ये. काय काय फाइंड करायचं होतं आपल्याला a b आणि k. काय फाइंड केलं आपण b फाइंड केला. याच्या ठिकाणी पुट करू शकतो. b च्या ठिकाणी काय पुट करायचं 0. आपलं इक्वेशन काय होईल psi is equal to a sin kx. बरोबर आहे. आता आपण काय पुट केलं होतं then x equal to 0 psi equal to 0. सेकंड बाउंड्री कंडिशन आता चेक करू आपण. सेकंड बाउंड्री कंडिशन काय then x equal to a psi equal to 0. then we get when x equal to a psi is equal to 0. now remember one thing, दोन्ही वेळेस आपण psi किती ठेवलाय 0. फक्त x ची व्हॅल्यू व्हॅरी केली. एकदा ठेवलं 0 एकदा ठेवलं 1. बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करेल मी या इक्वेशन मध्ये की या इक्वेशन मध्ये जो सेकंड डिराइव्ह केला त्या इक्वेशन मध्ये. बरोबर आहे. का बरं कारण का ऑलरेडी आपल्याला b ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे 0. आपण तेच इक्वेशन सॉल्व करत नाही तर ठीक आहे. हे नवीन इक्वेशन त्याचाच मॉडिफाइड फॉर्म आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी मला काय पुट करायचं आहे x ची व्हॅल्यू a आणि psi ची व्हॅल्यू किती 0. then I get 0 is equal to a multiplied by sin k into a. आता जेव्हा दोन टर्म मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 0 येते याचा अर्थ काय होईल therefore a is equal to 0 or sin ka equal to 0. बरोबर आहे. आता आपण आपलं कॉमन सेन्स लावू. एक तर a equal to 0 असेल नाहीतर मग sin ka equal to 0 असेल. बरोबर आहे. एवढं कळतं सगळ्यांना. आता इथे a बरोबर 0 राहील का दोन पैकी कोणतरी एक केस कन्सिडर करायची आहे. बघा ऑलरेडी b इक्वल टू 0 झालेला आहे. b इक्वल टू 0 झाला म्हणून सेकंड टर्म कॅन्सल झाली. जर a इक्वल टू 0 पुट केला पहिली टर्म कॅन्सल होईल म्हणजे psi इज इक्वल टू किती होऊन जाईल 0. बरोबर आहे. इनसाइड द बॉक्स सुद्धा psi इज इक्वल टू 0 होऊन जाईल. पण ते राहू शकते का नाही. याचा अर्थ जर आपण a ची व्हॅल्यू 0 पुट केली पूर्ण इक्वेशनच मीनिंगलेस होऊन जाईल. म्हणजे a ची काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे. बरोबर आहे. a ची जर व्हॅल्यू असेल याचा अर्थ कोणती टर्म 0 राहील आपली सेकंड टर्म sin ka is equal to 0. म्हणजे आपल्याला काय मिळेल therefore sin ka equal to 0. का बरं असं म्हटलं because a cannot be equal to 0. बरोबर आहे. आता इथे sin ka equal to 0 आहे. sin च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 आहे sin इनवर्स 0 म्हणजे काय n पाय sin 180 sin 360 sin पाय 0 असते ना. बरोबर आहे. सिन्स sin n पाय इक्वल टू 0 sin n पाय ची व्हॅल्यू किती असते 0. therefore काय लिहू शकतो आपण ka इक्वल टू n k इक्वल टू किती होईल n पाय. therefore k is equal to काय आहे n by divided by a. बरोबर आहे. आता बघा आपण काय करत होतो काय भेटलं आपल्याला काय फाइंड करायचं होतं a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू आणि k ची व्हॅल्यू. आधी आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड केली b ची. नंतर आपण a ची व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटली मग k ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करू की या इक्वेशन मध्ये. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1 दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू 2 मध्ये. इक्वेशन नंबर 2 मध्ये जर मी व्हॅल्यू पुट केली k ची देन आय गेट psi is equal to काय मिळेल a sin n phi divided by a multiplied by कळलं. दिस इज सिम्प्लिफाइड फॉर्म. आता पुन्हा याला सिम्प्लिफाय करण्याची गरज आहे का हो किंवा नाही.
आहे. का बरं? कारण इथे काय ए ची व्हॅल्यू भेटलेली नाही आहे. त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे आपल्याला? n मे बी एनी इंटिजर. पाय म्हणजे कॉन्स्टंट आहे. ए म्हणजे काय? ए म्हणजे विड्थ ऑफ द बॉक्स आहे 0 पासून a पर्यंत रुंदी आहे त्या बॉक्सची. आणि x म्हणजे काय? आपलं डिस्टन्स जे व्हेरी करेल इथून इथपर्यंत. बरोबर आहे. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? a ची. देन वी विल अप्लाय नॉर्मलायझेशन कंडिशन. कोणती कंडिशन अप्लाय करायची आपण? नॉर्मलायझेशन. पुन्हा आपण एकदा ओव्हरलुक करण्याचा प्रयत्न करू. आपण काय केलं? सगळ्यात आधी आपण काय पुट केलं होतं? कोणती कंडिशन पुट केली होती? v इज इक्वल टू इन्फिनिटी. जेव्हा v इज इक्वल टू इन्फिनिटी आपण सॉल्व केलं, सायची व्हॅल्यू किती भेटली? किती भेटली? 0. म्हणून आपण त्याला अप्लाय केलेलं नाही. मग आपण काय केलं? सेकंड केस कन्सिडर केली, v इज इक्वल टू 0. जेव्हा त्या इक्वेशन मध्ये v इज इक्वल टू 0 पुट केला, आपल्याला फक्त ही मायनस v ची टर्म कॅन्सल झालेली दिसली आणि आपल्याला हे इक्वेशन भेटलं. बरोबर आहे. आता इथे आपण काय केलं? सायच्या बाजूला जेवढे टर्म होते ही पूर्ण टर्म कशी होती? कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटच्या ठिकाणी आपण काय पुट केला? k स्क्वेअर. काय पुट केला आपण त्या ठिकाणी? k स्क्वेअर. आता k स्क्वेअर पुट केल्यानंतर हे जे इक्वेशन भेटलेलं आहे, हे इक्वेशन आपण फिजिक्स मधून डायरेक्ट रेडीमेड आन्सर आणलेलं आहे. आणि ते आन्सर काय भेटलं? a sin kx plus b sin kx is equal to सॉरी a sin kx plus b cos kx is equal to sin. बरोबर आहे. आता या इक्वेशनला जर आपल्याला सॉल्व करायचं आहे, आपल्याकडे किती कॉन्स्टंट भेटलेले आहेत? तिथे व्हेरिएबल्स a b आणि k. आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत ते. आपण 1 बाय 1 सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात आधी आपण बाउंड्री कंडिशन पुट केली. कोणती? x इक्वल टू 0, psi इज इक्वल टू 0. जेव्हा ही पुट केली तेव्हा आपल्याला काय भेटलं? b इज इक्वल टू 0. b इज इक्वल टू 0 ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट केली आपण. म्हणजे फक्त पहिली टर्म उरलेली आहे. psi इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला? a sin kx. आता सेकंड केस साठी आपण काय केलं? x इक्वल टू a, psi इक्वल टू 0. जेव्हा पुट केलं आपल्याला काय भेटलं? 0 इज इक्वल टू a sin k. बरोबर आहे. याचा अर्थ दोन मल्टिप्लाइड टर्म इक्वल टू 0 जर येत आहे, याचा अर्थ पहिली टर्म 0, अदरवाइज दुसरी टर्म 0. बरोबर आहे. पण इथे प्रॉब्लेम काय झाली? a कॅन नॉट बी इक्वल टू 0. वाय? जर a ची व्हॅल्यू 0 पुट केली, psi ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल? 0. पण psi ला काहीतरी व्हॅल्यू, याचा अर्थ a मध्ये पण काहीतरी व्हॅल्यू असेल. म्हणजे उरली टर्म जी आहे sin ka, ती किती पुट केली आपण? 0. बरोबर आहे. पण आपल्याला एवढा आठवतं ट्रिग्नोमेट्री वरून की sin n पाय ची व्हॅल्यू पण किती असते? sin n पाय ची व्हॅल्यू किती असते? 0. आणि sin ka ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे? 0. आणि दोन्हीचा आन्सर जर 0 येत आहे, दोन्ही आपण इक्वल नाही करू शकणार. म्हणजे काय मिळेल आपल्याला? ka इक्वल टू n पाय. याच्यावरून आपण कोणाची व्हॅल्यू काढली? k ची. k ची व्हॅल्यू किती भेटली? n पाय डिवाइडेड बाय a. बरोबर आहे. आणि इथे काय पुट केलं मग आपण? psi is equal to a sin n pi divided by a into x. आता आपण जर a ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, आपल्याला पुन्हा काहीतरी मॉडिफिकेशन करावं लागेल. कोणते? तर आता आपण नॉर्मलायझेशनची कंडिशन अप्लाय करायची. कोणती कंडिशन आहे? नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशनची कंडिशन म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे ट्रिग्नोमेट्री आपण जे शिकलेलं आहे याच्याबद्दल. इंटिग्रेशन psi स्क्वेअर d टॉप इज इक्वल टू किती येते? 1 येते. आपण ही कंडिशन याच्या ठिकाणी अप्लाय नाही करू शकणार. जर इथे साइन आहे तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेण्याचा प्रश्नच उरत नाही. पूर्ण टर्मचा काय करून टाकायचा? आपण स्क्वेअर घेऊन टाकायचं. आणि लिमिट किती घ्यायची ते बघायची. लिमिट दिलेली आहे 0 टू a. बरोबर आहे. तर ही कंडिशन जर आपण इथे पुट केली तर आपल्याला काय मिळेल? इंटिग्रेशन 0 टू a. इंटिग्रेशन काय पुट केलं? 0 टू a. psi मल्टिप्लाइड बाय psi, a multiplied by a, that is a square. बरोबर आहे. नंतर काय राहील? sin square n pi divided by a. Now tell me one thing, याचा पण स्क्वेअर करावा लागेल ना? नाही करावं लागणार. का बरं? कारण तो अँगल आहे. आपण फक्त याच्या फंक्शनचा स्क्वेअर घेऊ, व्हेरिएबलचा नाही. इट इज कन्सिडर्ड टू बी द व्हेरिएबल. म्हणून फक्त sin स्क्वेअर लिहिला n pi by a into x. आता इनटू मल्टिप्लाइड बाय, जर इंटिग्रेशन घ्यायचं आहे जसं इथे d टॉप पुट केलेला होता, इथे काय पुट करावं लागेल? दिस dx, बिकॉज इंटिग्रेशन इज टेकन विथ रिस्पेक्ट टू x. dx इज इक्वल टू आन्सर किती आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. बरोबर आहे. आता इथे मी a स्क्वेअर बाहेर काढतो. why? बिकॉज a स्क्वेअर इज कॉन्स्टंट. काय मिळेल आपल्याला? a स्क्वेअर इंटिग्रेशन 0 टू a. आणि इथे काय मिळेल?
साइन स्क्वेअर n पाय डिवायडेड बाय a इंटू dx, सॉरी x इंटू dx इज इक्वल टू किती? ठीक आहे. आता इथे बघा काय प्रॉब्लेम आहे. याचा आन्सर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिकली सॉल्व्ह करू शकता. साइन स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याला पुट करायचा आहे फक्त 1 मायनस कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला. ठीक आहे. पण तो न पुट करता जर आपल्याला डायरेक्ट आन्सर जरी पुट करायचा असेल तरी आपण पुट करू शकतो याचं, बिकॉज इट इज ऑलरेडी प्रोव्हाइडेड इन मॅथमॅटिक्स. ते आन्सर काय असेल आपलं? a स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय, याचा होल आन्सर येईल a डिवाइडेड बाय 2. काय आन्सर येईल याचं? a डिवाइडेड बाय 2. कळलं का सगळ्यांना काय केलं आपण? याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता 1 मायनस कॉस स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यात, 1 मायनस कॉस टू थीटाच्या फॉर्म्युल्यात, सॉरी. आणि तो फॉर्म्युला जर पुट केला तर तुम्हाला काय मिळेल? पूर्ण इंटिग्रेशनचे जे आन्सर आहे 0 टू a आणि a एवढी जी टर्म आहे याचा आन्सर किती मिळेल आपल्याला? a बाय 2. मला एक सांगा, ते सॉल्व्ह करून काढणं बेटर राहील की डायरेक्ट लक्षात ठेवणं बेटर राहील? लक्षात ठेवणं बेटर राहील. पूर्ण याचे जे आन्सर आहे ते आन्सर किती आहे? a डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू किती आहे? बरोबर आहे. आणि आपण आन्सर कोणाचा फाइंड करतोय? a चं. तर a स्क्वेअर बरोबर काय आहे? a by 2. a by 2. फ्लिप केलं, बाकी काही नाही केलं. कारण इकडे गेलं ना, हा इकडे काय आहे? डिनॉमिनेटर. तिकडे गेल्यावर न्यूमरेटर, न्यूमरेटर आहे तिकडे गेल्यावर काय होईल? डिनॉमिनेटर. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? a ची. a इज इक्वल टू काय होईल? √2 डिवाइडेड बाय, बरोबर आहे. आता a पण भेटलेला आहे आपल्याला. मी a ची व्हॅल्यू पुट नाही करू शकणार या ठिकाणी? करू शकतो पुट. तर काय मिळेल आपल्याला इक्वेशन? therefore sin is equal to what? √2 divided by a into sin n pi divided by a into x. This is the wave function for a particle in 1D box. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? पुन्हा एकदा रिव्हिजन करायची. बघा काय केलं आपण? 1D बॉक्स काढला आहे. 1D बॉक्स काढताना काय पुट केलेलं आहे? बाहेरच्या बाजूला v = इन्फिनिटी, आतच्या बाजूला v = 0. त्याची लिमिट्स काय पुट केलेली आहे? बॉक्सची जी विड्थ आहे, सुरुवातीला किती घेतलं? x = 0 आणि शेवटी काय घेतलं? x = a. आता बाउंड्री कंडिशनची आपल्याकडे कंडिशन आहे, वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू बॉर्डरला किती होऊन जाते? 0. म्हणजे x = 0 असेल तरी पण साई = 0 होईल. x = a असेल तरी पण साई = किती होईल? 0 होईल. पहिले आपण कंडिशन पुट केली, पहिले इक्वेशन पुट केलं del 2 psi upon del x square plus 8 pi square m divided by h square into e minus v into psi is equal to किती आलं? 0. हे कोणतं इक्वेशन आहे? स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन फॉर अ पार्टिकल इन 1D. 1D का बरं म्हटलं? कारण एक्सच घेतला. सुरुवातीला आपण काय पुट केलं होतं? v = इन्फिनिटी. जेव्हा v = इन्फिनिटी पुट केला, साईची व्हॅल्यू किती भेटली होती? 0. 0 आपल्याला कोणत्याच कामाचं नाही. त्याच्यामुळे आपण सेकंड कंडिशन पुट केली. काय कंडिशन पुट केली? v = 0. जेव्हा पुट केला आपल्याला ही टर्म भेटली. या टर्मच्या ठिकाणी आपण काय पुट केलं? k स्क्वेअर पुट केला. बरोबर आहे. आणि k स्क्वेअर पुट केल्यानंतर याचा रेडीमेड आन्सर आपण फिजिक्स मधून आणलेला आहे. काय आन्सर होतं ते? a sin kx + b cos kx = बरोबर आहे. आता इथे आपण बाउंड्री कंडिशन दोनदा पुट करायची. when x = 0 psi = 0 आणि दुसऱ्यांदा when काय पुट केलं होतं? x = a psi = 0. जेव्हा ही कंडिशन पुट केली आपल्याला इकडल्या बाजूला 0 भेटला साईच्या ठिकाणी आणि बाकीच्या ठिकाणी पण काय भेटला? 0. म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाइड फॉर्म काय भेटला? 0 = a * sin 0 + b * cos 0. cos 0 ची व्हॅल्यू किती होते? 1. sin 0 ची व्हॅल्यू 0. म्हणून 0 = a * 0 + b * 1. a * 0 म्हणजे 0. म्हणजे ऑब्वियसली काय होईल? b = 0 आपण या इक्वेशन मध्ये पुट करायचं. म्हणजे उरलेली टर्म झाली कॅन्सल. काय भेटलं? psi = a sin kx. बरोबर आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? a आणि k. आपण सेकंड बाउंड्री कंडिशन पुट केली when x = a psi = 0. बरोबर आहे. हे जेव्हा याच्यामध्ये पुट केलं आपल्याला काय भेटलं? psi च्या ठिकाणी 0, a sin k a. बरोबर आहे. का बरं? कारण x च्या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला? a पुट करायचं. ठीक आहे. नंतर आता जर दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 0 येत असेल, एक तर पहिली टर्म 0 राहील किंवा दुसरी टर्म म्हणजे a = 0 किंवा
sin k इक्वल टू 0. जर a इक्वल टू 0 पुट केला psi विल बी 0, जे इम्पॉसिबल आहे. म्हणून मग काय पुट करायचं, sin k a इक्वल टू 0. आणि ट्रिग्नोमेट्री वरून आपल्याला आठवते की sin च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 होते, n pi, where n is any integer from 0 to 1 2 3 4 onwards. काय मिळेल इथे, ka इक्वल टू n pi. आता इथे a is constant, n is constant, pi is constant. ऑब्वियसली k ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, n pi डिवाइडेड बाय a. k भेटल्याबरोबर आपण तो k या इक्वेशन मध्ये पुट केला. काय भेटलं इक्वेशन, psi is equal to a sin n pi डिवाइडेड बाय, बरोबर आहे, सॉरी हां, n pi डिवाइडेड बाय a into x. आता इथे आपल्याला काय फाइंड करायचं होता, a फाइंड करायचं होता. a फाइंड करण्यासाठी आपण कोणती कंडिशन अप्लाय केली, नॉर्मलायझेशन. काय असतं नॉर्मलायझेशनची कंडिशन, psi चा स्क्वेअर त्याचं इंटिग्रेशन ओव्हर द होल स्पेस. आन्सर किती येते, 1 येते. आपण काय केलं, psi चा स्क्वेअर घेतला आणि आपली जी स्पेसची लिमिट आहे, स्पेसची लिमिट काय आहे, 0 टू a पर्यंत. 0 टू a पुट केलं आणि x वजा वर व्हेरिएबल म्हणून आपण dx पुट केला, इज इक्वल टू किती पुट केला, 1. जेव्हा असं पुट केलं, a वॉज कॉन्स्टंट, याचा अर्थ a स्क्वेअर सुद्धा काय आहे, कॉन्स्टंट. तो इंटिग्रेशनच्या बाहेर काढला. उरलेलं काय आहे, 0 टू a sin स्क्वेअर n pi डिवाइडेड बाय a into x into dx इज इक्वल टू किती आलं, 1. आता आपल्याला माहिती आहे ट्रिग्नोमेट्री वरून, जर याला फाइंड केलं प्रॉपर ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज अप्लाय करून, आन्सर किती येईल त्याचं, a डिवाइडेड बाय 2. याच्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहोत, a डिवाइडेड बाय 2. तर आन्सर काय मिळेल आपल्याला, a स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय a डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 1. बरोबर आहे. तर आपण काय फाइंड करणार आहोत, a स्क्वेअर. a स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, 2 डिवाइडेड बाय a. देयरफॉर a इज इक्वल टू रूट 2 डिवाइडेड बाय a. आणि psi इज इक्वल टू काय झालं मग, रूट 2 डिवाइडेड बाय a मल्टिप्लाइड बाय sin n pi डिवाइडेड बाय a into x. कळलं एवढं. नाउ लेट अस फाइंड आउट द एनर्जी. जर आपल्याला एनर्जी फाइंड करायची आहे पार्टिकलची, आपण इथे काय पुट केलं होतं, हे बघा एनर्जी इथेच आपली मिस झालेली आहे. या ठिकाणी एनर्जी होती, आपण त्या पूर्ण टर्मच्या ठिकाणी काय पुट केलं, k स्क्वेअर. जर आपण एनर्जी फाइंड करण्याचा प्रयत्न केला तर काय मिळेल आपल्याला बघा, k स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं आपलं, 8 pi स्क्वेअर n डिवाइडेड बाय x स्क्वेअर into e. नाउ k ची व्हॅल्यू बघा, कुठे आहे अवेलेबल k ची व्हॅल्यू, n pi डिवाइडेड बाय a. म्हणजे इथे काय पुट करू शकतो मी, k स्क्वेअर म्हणजे n स्क्वेअर pi स्क्वेअर डिवाइडेड बाय a स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल इथे, 8 pi square m divided by h square multiplied by e. आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे, e ची. देयरफॉर e is equal to काय होईल, e is equal to बघा सिंपल टर्म, pi square कॅन्सल होऊन जाईल, pi square गेट कॅन्सल्ड, n स्क्वेअर तिकडे गेले ॲज इट इज, मल्टिप्लाइड बाय काय होईल, इकडला डिनोमिनेटर घेऊन जाऊ त्याच्या सोबत, n square h square divided by 8 m a square. This is energy of a particle in 1D box. काय केलेलं आहे आपण, काहीच नाही केलं, आपण रिकॉल केलं. काय केलेलं होतं इथे, ही जी टर्म होती या टर्मच्या ठिकाणी काय पुट केला होता, k स्क्वेअर. तेच आपण रिकॉल केलं, k स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, 8 pi स्क्वेअर m डिवाइडेड बाय h स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय e. आता इथे k ची व्हॅल्यू पुट केली, k ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला इकडे, n pi डिवाइडेड बाय a. हीच व्हॅल्यू आपण इथे पुट केली, n स्क्वेअर pi स्क्वेअर डिवाइडेड बाय a स्क्वेअर. व्हाय, कारण k नाही घेतलेला आपण, काय घेतलेला आहे, k चा स्क्वेअर. बरोबर आहे. जेव्हा k चा स्क्वेअर घेतला, दोन्ही साइडनी काय कॅन्सल झाला, pi स्क्वेअर. इकडला पण तिकडे अरेंज केला पूर्णच्या पूर्ण, आणि e फक्त इकडल्या बाजूला ठेवला. इकडला न्यूमरेटर तिकडे गेल्यावर डिनोमिनेटर झालं आणि इकडलं डिनोमिनेटर तिकडे गेल्यावर न्यूमरेटर. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय भेटला, e इज इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर डिवाइडेड बाय 8m h. कळलं सगळ्यांना.